जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 8 भाग 7। स्वतत्वाची उपलब्धी। या शुद्ध ज्ञान मार्गातील द्रव्य गुणात्मक दृष्टिकोन स्वीकारून ज्यांना खरोखरच स्वतत्वाची स्वद्रव्याची जीवाच्या शुद्ध अवस्थेची प्राप्ती झाली, ज्यांना कैवल्याचा गुणरूप सुखाचा निर्विकल्प अनुभव मिळाला, त्यांनाच केवली किंवा केवलज्ञानी म्हणतात। ज्योतीचा प्रकाश जसा सर्वत्र फाकतो व तो इतर सर्वांना प्रकाशित करतो, तसा तो खास स्वतःसाठीही प्रकाशमयच असतो। अप्रकाशितत्व परप्रकाशी असत नाही, स्वयंप्रकाशितत्वच परप्रकाशीही होऊ शकते। त्याचा तो गुणधर्म अंगभूतच असतो। केवलींचा गुणोदय अनंत झाल्यामुळे त्यांच्या ज्ञानाची प्रभा सर्वत्र फाकली। त्यांच्या गुणोदयाच्या प्रभावाने सर्व जीवांच्या गुणोदयासाठी कल्याण तीर्थाची स्थापना झाली। त्यात सर्वांच्याच उदयाला वाव मिळाला म्हणून त्या तीर्थाला सर्वोदय तीर्थ म्हणतात। या सर्वोदय तीर्थात उदय पावलेल्या केवली, श्रुतकेवली, पूर्वधर, अंगधर ज्ञानदेवांनी या संस्कृती शृंखलेत अडकलेल्या जीवांच्या उद्धारासाठी आणि संसारातील जीवन मंगलमय करण्यासाठी जीवतत्वानुसार जो प्रयत्न केला, त्यातून कित्येक जीवांना स्वतत्वाची उपलब्धी होऊ लागली। त्यामुळे अखिल मानवावर अनंत उपकार झाले आहेत। मानव्याची स्थिती सदैव संपन्न राहण्यासाठी पुढील शोध तत्वांचा आपल्या संस्कृतीवर फार मोठा प्रभाव पडलेला आढळतो। त्यामुळेच भारतीय संस्कृती इतर संस्कृतींपासून वेगळी ठरते। तिची प्रतिभाच वेगळी असल्याने त्यानुसार तिची फलप्राप्तीही वेगळी आढळते। आत्मोद्धारार्थ स्थापिलेल्या या सर्वोदय तीर्थाच्या परिसरात घडून आलेले जैनाचार्यांचे सांस्कृतिक कार्य ते हेच होय। त्याचे खरे मूल्य मापण्याचे कोणतेही माप या जगती तलावर आज तरी उपलब्ध नाही, कारण तो एक चिंतनशीलतेचा आंतरिक विषय आहे। अशा या आत्मपद तत्वचिंतनातील काही ठळक मुद्दे वानगी दाखल नमूद करीत आहे। मी आहे, मला स्वयंसत्ता आहे, चेतना मूलभूत तत्व आहे। भूक, निद्रा, सुख, दुःख इत्यादी भावावस्था ही त्याच चेतनारूप सत्तेची विविधता होय। एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा मालक असत नाही। चेतना अचेतनातून संभवत नाही। चेतनेप्रमाणेच अचेतनेलाही स्वतंत्र सत्ता आहे। या चराचर विश्वाची विभागणी मूलद्रव्यामध्ये करता येते। त्यापैकी जीवाच्या संसारी अवस्थेला कारणीभूत अशी मूलतत्वे, दोन अरूपी चेतन आणि रूपी अचेतन, या मूलतत्वांचे विवेचन व विवरण ज्या ग्रंथात बीज रूपाने केले, ते ग्रंथ जैन श्रुत भांडारातून उपलब्ध होत आहेत। अशा द्रव्यानुयोगातील ग्रंथामुळे तत्वविवरणाची शाखा समृद्ध झाली आहे। जीव आणि पुद्गल यांच्याप्रमाणेच इतर सर्व द्रव्ये गुण आणि पर्यायांनी नियंत्रित असल्याने प्रत्येकाची द्रव्यस्थिती नियत आहे। अशा सत्तेची जी वैशिष्ट्ये जिनागमात सांगितली, ती वर्तमान काळातील अनेकविध परिशीलन व संशोधन मार्गाने पडताळून पाहिल्यानंतरही तथ्यभूतच ठरतात। हे आश्चर्यजनक नव्हे काय? जीवद्रव्य चैतन्यमय आहे। बाह्याभ्यंतर भेदाने चेतनेचे ज्ञान व दर्शन अशा दोन स्वरूपात परिणमन होते। याशिवाय जीवामध्ये सुख, वीर्य इत्यादी चेतन स्वरूपी अनेक गुण असतात। पुद्गल द्रव्यात मात्र स्पर्श, गंध व वर्ण हे इंद्रियगोचर गुण आढळतात, म्हणून त्याला व्यय किंवा मूर्त म्हणतात। ते स्कंध व अणु अशा दोन स्वरूपात आढळते। स्कंधमय असताना
पूर्णगलन क्रिया अखंड चालू असते. निरनिराळ्या परमाणूमधील स्निग्ध व वृक्ष गुणांमुळे बंध भेद शक्ती प्रादुर्भूत होत असते. त्यामुळे स्कंध परमाणूंचे व्यवहार सदैव चालू राहतात. विभाजनामुळे न्यूट्रॉन तयार होतात आणि न्यूट्रॉनमुळे विभजन घडून येते. ही क्रिया चक्रवत चालू राहते. शुद्ध स्वरूपातील परमाणूमध्ये एक रस, एक रूप, एक गंध व 2 स्पर्शगुण असतात. आधुनिक संशोधक सायंटिस्ट ज्याला अणू म्हणतात तो या दृष्टीने सूक्ष्म स्कंधच ठरतो. केवली प्रणित अणूप्रमाणे प्रगती होण्यास अद्याप अवकाश आहे. जीव पुद्गल यांच्या चलनवलन गतीला जे निमित्तभूत ठरते ते मूलद्रव्य म्हणजे धर्मद्रव्य होय. आधुनिक संशोधक गतीचे मूल तत्व जाणण्यास अजून तितके समर्थ ठरलेले नाहीत. पदार्थांच्या गतीसाठी काहीतरी माध्यम लागत असते एवढेच ते जाणतात. गतीच्या विरुद्ध स्थिती, गतीच्या आधारतत्वाप्रमाणे स्थितीचे आधारतत्वही आधुनिक शास्त्रज्ञांना अज्ञातच आहे. या स्थितीच्या मूलाचार तथ्याला जिनागमात अधर्मद्रव्य म्हटले आहे. जीव पुद्गलाधिक सर्व द्रव्यांना अवकाश किंवा अवगाहन देणारे मूलद्रव्य आकाश नावाने प्रसिद्ध आहे आणि सर्व द्रव्यांच्या उत्पाद विलयरूप परिणमनास जे निमित्तिक ठरते ते वर्तनालक्षी तथ्य म्हणजे कालद्रव्य होय. या 6 द्रव्यात प्रत्येकी सामान्य व विशेष गुण आहेत. सर्व द्रव्यांची सत्ता उत्पाद व्यय द्रव्यात्मक आहे. हे परिणमन अखंड चालूच असते. मूलतः नाश किंवा उत्पत्ती होत नाही. यापैकी फक्त जीव व पुद्गल ही 2 द्रव्ये परस्पर क्रियाशील आहेत. त्यामुळेच जीवाला बंधावस्था संभवते. या विभावालाच संसार म्हणतात. स्वतःच्या अज्ञान व रागद्वेषमय अवस्थेमुळे जीव पुद्गलातील कारमाण वर्गणेशी बद्ध होतो. त्याचे फळ भोगतो. ते फळ सरताच त्यापासून मुक्तही होतो. अशा बंधमुक्तीच्या प्रक्रियेमुळे जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा व मोक्ष अशी 7 तत्वे प्रतिपादिली आहेत. या अवस्थांचे ज्ञान झाल्याने संसारी जीवांना आपण कोण आहोत, कोठे आहोत, कसे आहोत आणि ही संसारी अवस्था संपवून शाश्वत सुख मिळवण्यासाठी काय करणे प्राप्त आहे हे स्पष्ट होते. चेतनाचेतनेचे हे स्वरूप इतक्या तात्विक विवरणात इतर कोणत्याही शास्त्र प्रणालीमध्ये सांगितलेले नाही. संसारी दुःखांचा नाश होण्यासाठी आणि शाश्वत सुखाच्या लब्धीसाठी मानवाने जे समजून घ्यावे व आत्मकल्याण साधावे. जैनाचार्यांनी यासाठी अनेक ग्रंथ लिहून मानवी संस्कृतीवर अनेक उपकार केले आहेत. त्यामुळे खऱ्या सुखाचा मार्ग उपलब्ध झाला आहे. स्वतत्वाचा शोध लागला तरच खरे सुख मिळते. कारण ते सुख पदार्थगत नसून आत्मोत्थ असते. स्वानुभूती म्हणजेच सुखानुभूती होय. हाच सुखाचा गुरुमंत्र. स्वसंवेदन हा त्याचा मूलस्रोत. स्वसंवेदन अत्यंत प्रभावी गुणधर्म आहे. प्रत्येक जीवाला स्वतःचे अस्तित्व उमजतेच. मी आहे, मला भावना आहेत, मला सुखदुःख कळते, इतरांहून वेगळी अशी केवळ स्वतःचीच आवडनिवड आहे, अशा प्रकारच्या चेतोवृत्ती प्रत्येक जीवाला असतात, तीव्र किंवा मंद. चेतनेची सत्ता स्वयंभू आहे. स्वतत्वाची जाण ही जीवद्रव्याची स्वगुणोत्थ भावावस्था आहे. याच मूळ जाणीवेतून पुढील ज्ञान संभवते. म्हणून सर्व ज्ञानगुणाचा मूलाधार मी च्या स्वतःच्या जाणीवेत निहित आहे. स्वतःला अस्तित्व नसेल तर किंचित मात्र ज्ञान संभवत नाही. म्हणून स्वसंवेदनाला फार महत्त्व आहे. यालाच दर्शन असेही म्हणतात. यास्तव साऱ्या तत्वज्ञानाचा मूलाधार दर्शन होय. उशिरा का होईना पण अशाच प्रकारची
तीव्र जाणीव प्रोटॅगोरसला झाली आणि त्याने आपल्या परीने होमो मेन्सुरा, मानव हाच मानदंड, हा स्वानुभूतीचा दंडक तत्वचिंतनात मान्य केला. परंतु हा पार्थिव देह इंद्रियमयता, आहारादी, संज्ञा, मैथुनादी, वासना, भोगतृष्णा आणि स्वतत्वाचा व्यामोह या सर्व अवस्था पराधीन आहेत हे स्पष्टतः कळते. म्हणूनच तर इंद्रिय भोगाचा व मनाचा संघर्ष संभवतो. शिवाय सर्व भोगवासनेच्या कक्षा देहाबरोबरच निर्माण होतात व त्याबरोबरच विलय पावतात. संपन्नता असूनही शांती मिळत नाही. निर्भोग राहूनही जीव समाधान पाहू शकतो. म्हणजे असा तो जीवच या चेतनेचा शाश्वत मालक ठरतो. या देहापेक्षाही मी वेगळा उरतो. त्याचा शोध बोध घेणे गुणात्मक कार्य आहे. यात फसवणूक नसते. अशा आंतरशोध बोधातूनच आत्मदर्शन ज्ञानगुणाचे अनुभवन घडते. मग आत्मा म्हणजे काय ही समस्या स्वतःच्याच अनुभवाने सुटू लागते आणि त्यापुढे केवळ मी एवढाच आत्मा नसून इतर सर्व प्राण्यांमधील आत्मतत्व ही त्याला स्पष्टतः आकळते. त्यामुळे आपोआपच इतर जीवाशी समभाव व मैत्रीभाव निर्माण होतो. स्वसंवेदन वाढीस लागते. स्वतत्वाबरोबरच परद्रव्याचेही ज्ञान होत राहते. द्रव्याचे चेतन व अचेतन असे मुख्य भेद आणि पुढील उत्तरभेद त्याला समजतात. प्रत्येक द्रव्याचे सामान्य व विशेष गुण वेगवेगळे जाणता येतात. सामान्य लक्षणामुळे द्रव्यतः जाणण्याचे सामर्थ्य बळावते. वस्तूतील विशेष लक्षणामुळे द्रव्यभूत गुणांची ध्रुवता व कालवर्ती परिणामी पर्यायही उमजतात. त्या बळावर तो स्वतःच्या गुणांच्या दृष्टीने अधिक सावध बनत जातो. हेयोपादेय बुद्धी शुद्धतर होत राहते. स्वगुणांमध्येच रत होण्याची कला अवगत होते. फलतः परद्रव्यापासून परावृत्त होऊ लागतो. द्रव्यतः सर्व जीव समान असून जीवाचा प्रत्येक गुण पूर्णतः समर्थ असल्याचा अनुभव येतो. स्वतःच अनंत गुणी असल्यामुळे दुसऱ्या गुणाचीही कृपा, उणे घेणे, सेवाभक्ती करणे अशा व्यवहाराला अवसरच राहत नाही दर्शन मार्गात. आणि ज्ञानभक्ती क्रियारूप परस्थ तत्वाच्या आराधनेला आधारभूमीच उरत नाही. सोहम ची जाणीव परिपूर्णतेला पोहोचल्याने एखाद्या जीवाला विभू किंवा अणु स्वरूपी मानण्याचे कारणच उरत नाही. प्रत्येक द्रव्य सत असल्याने ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या मानण्याचेही कारण सापडत नाही. स्वतःचेच ज्ञानादी गुण अनंत होण्यासाठी तो स्वतःच्याच ज्ञानावस्थेचा विचार करू लागतो. तेव्हा संज्ञा, वासना, मोह हे खरे शत्रू आहेत हे त्याच्या स्वतःच्याच भावावस्थेमुळे त्याला समजू लागते. ज्ञान वाढविण्यासाठी आणि सोहम अनुभूती परिपूर्ण करण्यासाठी आत्मविचार बळावू लागतो. त्या मार्गात अडथळा आणणाऱ्या संज्ञादिकांचा तो परिहार करू लागतो. परद्रव्यात सुख नसल्याने त्यावरील राग कमी करतो. मोह कमी जास्त करणे ही स्वतःचीच भावावस्था ठरत असल्याने परस्थ परमात्म्याची कृपा तो अपेक्षित नाही. त्याला एक गोष्ट नक्की पटते की परद्रव्याचा संपर्क तोडल्याशिवाय आपल्याच स्वतत्वाची अनुभूती मिळत नाही. म्हणून तो विषयभोगांचा त्याग करतो. जसा परविषयांचा संपर्क सुटत जातो तसतसा त्याला स्वगुणांची अनुभूती अधिकोत्तर मिळत राहते. तो स्वात्मगुणांशी एकरूप होत राहतो. केवळ स्वगुणमय होऊन जातो. परद्रव्याविषयी रागभाव संपल्यामुळे त्याचा संसार संपतो. क्लेश संपतात. पराधीनता संपते. त्याला देहाचा आधार लागत नाही. तो केवळ गुणरूप उरतो. हीच ती स्वतत्वाची उपलब्धी होय.